मंदिराची पार्श्वभूमी राम प्रभूंचं चरित्र आणि थोडस राम नामाचं जय श्रीराम संपूर्ण देशामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। आज संपूर्ण देशामध्ये आपल्याला एकच घोष ऐकायला येईल आणि तो म्हणजे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। प्रभू रामचंद्र भगवान सुद्धा या अवताराला कारण आहे। कारण रावणाने असं वरदान मागितलं होतं की मनुष्य सोडून मला इतर कोणाकडूनही मृत्यू येऊ नये। कारण रावण पहिल्यापासून मनुष्याला मानवाला तुच्छ मानत होता आणि म्हणून ब्रह्मदेवाने वरदान दिलं आणि म्हणून भगवान विष्णूने ठरवलं की जर भयानक असलेल्या अधर्म माजवणाऱ्या रावणाचा जर वध करायचा असेल तर मला मानव जातीतच प्रगट व्हावं लागेल। म्हणून खास रावणाचा नाश करण्यासाठी मानव रूपातला आदर्श अवतार विठ्ठल अवतार मानाला कळलं नाही की राम हा देव आहे। रावण म्हणायचा तो साधारण तुच्छ मानव आहे ज्याला आपल्या पत्नीला कोणी नेलं हे जर कळत नसेल, जो झाडा झुडपांना विचारतो पशु पक्ष्यांना विचारतो तो पायी चालत माझ्या लंकेपर्यंत कसा येईल, मी तर त्याला साधारण मानव म्हणतो। राम म्हणून भगवान नाही ते जाऊ लागला आणि बैठका होऊ लागल्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी केलं जाऊ आणि अशा पद्धतीनं या संघटनेच्या माध्यमातून कार सेवक जन्माला येऊ लागले। शिवेला घेतलेल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज रामनामाचा महिमा सांगतात। असं रामनाम आपण जर सतत घेतलं तर आपल्या